आज आपलं बेमुदत आमरण उपोषण वन विभाग नांदेड येथे चालू आहे. काय विषय आहे? दुसरा विषय असा आहे की सामाजिक जे काम ते वनीकरण आपल्या याच्यामध्ये काम केलं की नाही फॉरेस्टमध्ये ते राठोड साहेब आणि नितीश जाधव यांनी आम्हाला 4-5 महिने झाले आज देतो उद्या देतो आज देतो उद्या देतो म्हणून पैसे आम्हाला फिरवाले. नितीश जाधव म्हणते राठोडकर दिलो, राठोड म्हणते नितीश जाधवकर दिलो. दोघांचे एक बसले नाही, आम्हाला काय पैसे भेटले नाही, आमची मजुरी काय दिले नाही. त्याच्यामुळे आम्ही आम्हाला उपोषण ते बसलेले आहोत. किती दिवस झालं तुम्हाला पैसे मिळाले नाही? आता हे 4-5 महिने झाले, एकावर एक ढकला चालू आहे. आणि याचे इकडं ऑफिसला एक 5 तारखेला मी निवेदन दिले. 5 तारखेला म्हणले DFO मॅडमनं बोलून येतात, त्याला काय ते पैसे तुमचं पेमेंट करायला पेमेंट करा. मॅडमला काय आम्हाला सांगले नाही, त्या RFOला बेल येईल नाही ना, ते DFO याला बेल नाही रेंजरला. त्याच्यामुळे आम्ही आम्हाला पैसे बसलेला 17 तारखेला निवेदन दिले आम्हाला करतो म्हणून आज बसले 24ला. आज आपण इथे उपोषणाला बसलेले आहेत. उपवन संरक्षक साहेबांनी तुम्हाला काय शब्द दिला? काहीच दिलं नाही, कोणी चाललं नाही. आम्ही आज बसले आम्ही आणि कोणी झालं नाही. आपल्या निवेदनाची दखल घेण्यात आली नाही का? नाही चाललं नाही. सदरील रेंजर राठोड साहेब हे किती वर्षापासून तिथे काम करतात? 7-8 वर्ष झालं त्यांनी तिथे जातं रेंजर. आता त्यांची बदली झाल्यामुळे ते उस्मानाबाद कुठं गेली की त्यांनी बदली झाल्यामुळे त्यांना आमचा फोन उचलून आले, आम्हाला येऊन भेटले नाही, आम्हाला बोलले नाही. त्याच्यामुळे आम्ही आम्हाला उपोषण बसले. तुम्हाला न्याय न मिळाला काय करणार पुढचं पाऊल? आणि पुढचं पाऊल नाही मिळाला आम्हाला इथंच बसणार, इथंच आमचं हे काय होणार. माधवराव गोविंद गायकवाड यांचं म्हणणं आहे की त्यांचे हक्काचे पैसे रेंजर साहेब दिले नाही. आज तुम्ही त्यांचे सहकारी काय सांगाल? आजचा पहिला दिवस होता. माझे सहकारी माधवरावजी गोविंदराव गायकवाड हे आज बेमुदत उपोषणाला आज बसले. आज त्यांचा पहिला दिवस आहे आणि त्यांचे मागील 6 महिन्यापासून जे काही काम केलेलं आहे त्यांनी बाउंड्री पिल्लर नावाचं एक काम आहे, ते लेबरचं काम आहे. ते अतिशय जोखमीचं अतिशय कष्टाचं काम आहे. त्या कष्टाचे पैसे तत्कालीन RFO जे प्रमोद राठोड साहेब आहेत त्यांनी आजपर्यंत आणि त्यांचे जे चिखली वन परिमंडळाचे वनपाल बाबू जाधव हे या दोन्हीच्या माध्यमातून ते काम केलेलं आहे. त्याचे आजपर्यंत मजुरीचे पैसे मिळाले नाही आणि ते पैसे देण्यास एकमेकावर टाळाटाळ करत आहेत. त्यांची आज बदली झाली असल्यामुळे प्रमोद राठोड ते माझ्याकडे नाहीत, वनपालाकडे आहेत, वनपाल म्हणते की आरोपकडे आहेत. असे टाळाटाळीमध्ये त्या लोकांची आज पैशाची खूप मोठी परेशानी चालू आहे आणि त्याच्यामुळं त्या लोकांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यांचे कुटुंब आज रस्त्यावर आहे. या दृष्टिकोनातून ते आज बेमुदत उपोषणाला बसलेले आहे. हक्काचे घामाचे पैसे सदरील रेंजर आणि वनपाल वडर समाजाचे आहेत का? असं जातीय दोष घेण्यातून तर तुम्हाला गावत नाही ना, काय सांगा? आता तसा काय प्रकार आहे ते आज सांगता येणार नाही. मात्र कष्टाची सदरील 6 महिने झाले. 6 महिने कंप्लीट 6 महिने झाले. कारण गेल्या मार्चच्या अगोदर त्यांनी काम केलेलं आहे आणि त्या कामाच्या विषयी त्यांनी मोबदला देतोय असं सांगितल्या पद्धतीनं ते काही देत नाहीत आणि टाळटाळ करतात. आणि टाळटाळ करण्याचं कारणच असं आहे की ते पैसे त्यांना मिळू नये न देण्याचं काम आहे. जाणूनबुजून असं काही सांगू शकत नाही. संशय संशय असू शकते. कदाचित द्यायचं त्यांची मानसिकता नसेल. या दृष्टिकोनातून त्यांना या पद्धतीनं जे काही मानसिक त्रास देण्याचं काम आहे ते या ठिकाणी करतात. आज किनवटेतून तुम्ही इतके दूरचा प्रवास करून तुमचा न्यायासाठी तुमच्या हक्काच्या बसलेला आहात, तर तुम्हाला न्याय नाही मिळाला तुम्ही संघटनावर तुम्ही तुमचा समाज काय करणार? हे बघा, आता ही न्यायाची भूमिका आहे. आम्ही आता लोकशाहीच्या माध्यमातून आम्ही बेमुदत उपोषण केलेलं आहे. आजचा पहिला दिवस आहे आणि आता उद्या आमची अपेक्षा आहे उद्या DFO साहेबाकडे जाऊन या विषयी आम्ही चर्चा करू आणि येणाऱ्या काळात लवकरात लवकर जर प्रश्न नाही मिटला तर आम्ही लोकशाही मार्गाने अजून याच्यापेक्षा तीव्र आंदोलन करण्याच्या माध्यमातून ठरवू.